नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र विकास आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यातली म्हणजे नगर तालुक्यातील बुऱ्हाण नगर आई भवानीची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा। ओम मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मित्रांनो बघा, बुऱ्हाण नगर म्हणजे आई भवानीचं माहेरघर आणि तुळजापूर सासरघर। असं का बरं तर ऐका। आई भवानी म्हणजे तुळजापूरची देवी, कुलस्वामिनी तुळजापूरची देवी ही बुऱ्हाणनगर मध्ये बघा जानकोबोजी भगत हे आपले संत, आपण त्याला उपाधी दिलेली, पण हे 500 वर्षापूर्वीचा काळ आहे। तर 12 ते 13 वर्षाची आई असताना ही एका बालिकेच्या स्वरूपात तिथे आली होती। आली म्हणजे एकदम वेड्याच्या अवतारात, आणि तिला रोगाने ग्रासलेलं। तर तिला गावामध्ये कुणी ठेवत नव्हतं, तिला दगड मारायचे, आरड ओरड, कुणी कोणाच्या दारात तिला उभं करत नव्हतं। तर अशीच ती इकडं तिकडं सैरभैर आपल्या भगत गुरु त्यांच्या दारात येऊन राहिली, बसली। तर भगत गुरु बाहेर आले आणि त्यांनी विचारलं, बाळा तू कोण, कुठून आलीस? तर ती बोलली, मला या जगामध्ये कुणी नाहीये, मी एकटी आहे। तेव्हा भगत म्हटले, बाळा तू एकटी नाहीयेस, मी सांभाळ करीन तुझा। तेव्हापासून ती भगतांच्या घरी राहू लागली। त्यावेळेस तिचं वर्णन म्हणजे खरूज नाईटे, डोकं एकदम असं अस्तव्यस्त अशा स्वरूपातली ती, तिला कुणी हात लावत नव्हतं। पण भगत गुरूंनी तिला न तिची किळस न करता किंवा तिचा कसलाही राग न करता सर्व औषध पाणी केले। ती एकदम ठणठणीत बरं केलं तिला, आणि जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती त्यांना कामात मदत करू लागली, आणि तेही भगत गुरूंना बाबा बनू लागले। बघा मित्रांनो, देवी कोणत्या स्वरूपात आहे हे आणखी भगतांना कळालं नव्हतं। बघा मित्रांनो, ते तेली होते, तेलाचा घाणा होता मोठा त्यांच्याकडं। तर ते रोज त्याचाच व्यवसाय करत, कर्जबाजारी पण होते ते। पण जेव्हा त्यांच्या घरात आई अंबिका आली, आणि हो त्यांनी तिचं नाव अंबिका ठेवलं होतं। जेव्हा अंबिका त्यांच्या घरात आली तेव्हापासून त्यांच्या घरात बरकता सुरू झाली, आणि स्वतः देवी तेलाच्या घाण्यावर बसायची व तेल काढायची। असं करत करत त्यांचे सर्व त्यांनी आई अंबिकेने सर्व कर्ज सगळं काही दूर केलं। असेच काही दिवस लोटले, आई अंबिका मोठी होऊ लागली, आणि एके दिवशी अचानक ती लुप्त झाली, कुठे दिसेनाशी झाली। संत जानकोबाजी सैरवैर झाले, बाबा भगत म्हणतो आपण त्यांना, ते सैरवर झाले। कुठे गेली अंबिका, कुठे गेली अंबिका, इकडे तिकडे शोधू लागले। त्यांच्या जीवनाचा म्हणजे काय, काहीतरी निघून गेलं असं झालं। ते शोधत शोधत असेच भारती मठामध्ये गेले तुळजापूरला। तर तिथं एक विहीर होती बघा, त्या विहिरीत पाहून ते म्हणलेले, माझी अंबिका सापडत नाहीये तर माझं जगून तरी काय उपयोग आहे। त्या विहिरीत ते उडी टाकणार तेव्हाच आई भवानी तिथं प्रकट झाली आणि तिच्या मूळ स्वरूपात आली। म्हणली, बाबा थांबा। तेव्हा जानकोजी महाराजांनी तिला पाहिल्याबरोबर इतके आनंदी झाले आणि तिला जवळ घेतलं। म्हणे, बाळ तू कुठं होती, काय होती, माझी अवस्था कशी झाली? मग त्यांनी ते देवी रूप पाहिलं, तेव्हा ते म्हटले, हात जोडले तिला। तर ते म्हणले, बाबा तुम्ही घाबरू नका, पण माझं हेच रूप आहे।
आणि बाबा बघत म्हणले, नाही बाई तू चल आपल्या घरी. तर तेवढी मला जगाचा उद्धार करायचा आहे. तर तेव्हापासून देवी अंबिकेने त्यांना म्हटले, बाबा तुम्ही जे मागाल यावेळेस मी तुम्हाला देणार. तर बाबा म्हटले, बाबा बघत आपले, ते म्हटले, बाई मला काही नको, मी सर्व उरून पावलोय. तेव्हा आई भाऊने त्यांना काय म्हटले, बाबा मला तुम्ही जो पलंग द्याल आणि जी पालखी द्याल तर मी त्याच्यात पलंगामध्ये 5 दिवस झोपून राहणार आणि जो पलंग द्याल त्याच्यामध्ये मी शिलांगण खेळणार. बघा मित्रांनो, ही परंपरा अजूनही चालू आहे. 500 वर्ष झाली त्या गोष्टीला. ही परंपरा अजूनही चालू आहे. आईला नवरात्र काळामध्ये ही पलंग बुरानगरून तुळजापर्यंत जातो. बऱ्याच ठिकाणी थांबतो, बऱ्याच ठिकाणी तिची पूजा वगैरे अभिषेक होतो. पण ही परंपरा आजही चालू आहे आणि तसा वरच दिला होता आईने, ही परंपरा कायम चालू राहणार. आणि बुरानगरमध्ये भगत घराणं ह्या देवीचं म्हणजे कुणी विश्वास ठेवू अगर नाही ठेवू, पण आजही ती कायम आहे तिथं. मित्रांनो, आपणही कुणीही असो, लहान बाळक असो, कुणी म्हातारा असो, कुणी काही असो, कुणी कोणाच्या स्वरूपात येतं, आपण दान धर्म केला पाहिजे. चिळस आळस न करता एकमेकांना मदत केली पाहिजे, तरच आपल्याला ते पण दिसणार. मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती कशी वाटली तर नक्कीच कमेंट मध्ये मला सांगा. आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो. आणि हो, सर्वांना मायेचं पाया पडणं येते. चला, धन्यवाद.